मल्टी स्टेट शेड्यूल्ड बैंक, भरोसे का बैंक, भविष्य का बैंक। आजपासून 12वीच्या परीक्षेला सुरुवात। राज्यभरातील 15 लाखांहून अधिक विद्यार्थ्यांकडून नोंदणी। गैरप्रकार रोखण्यासाठी 271 भरारी पथकांसह विविध उपाययोजना। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा अचानक दिल्ली दौरा। फडणवीसांनी भाजपच्या प्रमुख नेत्यांची घेतली भेट। दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाबाबत भाजप नेत्यांसोबत चर्चा झाल्याची सूत्रांची माहिती। सुनेत्रा पवार आज उपमुख्यमंत्री पदाचा मंत्रालयामध्ये पदभार स्वीकारणार। सिद्धिविनायक चैत्यभूमीवर घेणार दर्शन। विधान भवनात शिवरायांच्या पुतळ्यालाही करणार अभिवादन। राज्यात 70,000 पदांसाठी नोकर भरती होणार। एमपीएससी कडून 20,000 पदांची भरती। मुख्यमंत्री फडणवीसांची घोषणा। पुण्यातील रुबी हॉल हॉस्पिटलमध्ये शरद पवारांवर उपचार। प्रकृती स्थिर असल्याची डॉक्टरांची माहिती। सुनेत्रा पवारांकडून हॉस्पिटलमध्ये शरद पवारांच्या प्रकृतीची विचारपूस। आमदार रोहित पवारांची आज पत्रकार परिषद। अजित पवारांच्या विमान अपघाताबाबत काय गौप्यस्फोट करणार याकडे लक्ष। शिवतीर्थावर आज मनसेची महत्त्वाची बैठक। मराठी भाषा दिन कार्यक्रमाच्या आयोजनासाठी मंथन होणार। कार्यक्रमासाठी शिवाजी पार्क मैदानासाठी मनसेचं मनपाला पत्र। राज्यातील 12 पैकी 7 जिल्हा परिषदांवर सत्ता मिळवत भाजपच सर्वात मोठा पक्ष। राष्ट्रवादी दुसऱ्या क्रमांकावर तर शिवसेना तिसऱ्या स्थानी। पंचायत समिती निकालातही भाजप नंबर 1 वर। मुंबईतील 2 मोठ्या कंपन्यांवर गुन्हा दाखल। बेकायदा बांधकामाबाबत लोखंडवाला इन्फ्रास्ट्रक्चरसह लोखंडवाला डीबी रिअॅलिटीवरही कारवाई।